नमस्कार मित्रांनो, राज्यामध्ये जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये अतिवृष्टी व पूर यामुळे शेतकऱ्याच्या पिकाचे नुकसान झाले होते. तर या शेतकऱ्यांना मदत देण्यासंदर्भात एक राज्य शासनाने दिलासादायक निर्णय घेऊन त्यांना पॅकेज जाहीर करण्यात आलेले आहे. त्या पॅकेजमध्ये जे सुविधा मिळणार आहेत तर ते तालुक्याची यादी आता शासनाने प्रसिद्ध केली आहे. तर ते तालुके कोणते आहेत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा. अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळत जातील. तर जे तालुक्याची यादी आपण पाहणार आहोत तर ते लाभ काय आहेत तर याची आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. चला तर मी व्हिडिओला सुरुवात करूया. राज्यामध्ये माहे जून ते सप्टेंबर 2025 मध्ये अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे बाधित विशेष मदत पॅकेज जाहीर करण्यात आले. याचा बघा शासन निर्णय महसूल विभागांतर्गत 9 ऑक्टोबर 2025 रोजी काढण्यात आला आहे. तर या JR आपण पाहू शकता की राज्यातील 253 तालुक्यामध्ये जून ते सप्टेंबर 2025 कालावधीत खरीप हंगाम अतिवृष्टी व पुरामुळे शेतपिकाचे नुकसान, शेतजमीन खरडून जाणे व तसेच विहिरीचे नुकसान, मनुष्य व पशुधनाची हानी, घर पडझड, घरातील वस्तू साहित्य नुकसान, वैयक्तिक तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झालेले आहे. त्यामुळे राज्यातील 253 तालुके अतिवृष्टी व पुरामुळे बाधित तालुके म्हणून घोषित करण्यात आलेले आहेत. तर यामध्ये आपण कोणते तालुके आहेत ते येथे पाहू शकतो. बघा यादी दिलेली आहे. तर यामध्ये बघा यवतमाळ जिल्हा, यामध्ये तालुके बघा आहेत 12. यामध्ये वणी, झरी, जामणी, कळंब, पांढरकवडा, मारेगाव, आर्णी, घाटंजी, यवतमाळ, राळेगाव, दारव्हा, नेर, बाभळगाव व त्यानंतर अमरावतीमध्ये घरणी, मोशी, चांदूर बाजार, अमरावती, चिखलदरा, नावगाव असे 6 तालुके आहेत. त्यानंतर वाशिममध्ये कारंजा, मानुरा, वाशिम हे 3 तालुके आहेत. त्यानंतर बुलढाणामध्ये मलकापूर, सिंदखेड राजा, बुलढाणा, सेगाव, नांदुरा, देऊळगाव राजा, चिखली, मातोळा, खामगाव असे 9 तालुके आहेत. यानंतर अकोला, अकोट, बार्शी टाकळी, तेरवा, बाळपूर, पातूर असे हे 5 तालुके आहेत. यानंतर चंद्रपूरमध्ये सिंदेवाडी, बल्लारपूर, चंद्रपूर, सावली, मद्रावती, करोर, चिमूर, राजुरा, कोर्ता, नागमोड, जिवती, गोंडपिंपरी, पमुर्रा, ब्रह्मपुरी असे 14. त्यानंतर वर्धा, समुद्रपूर, वर्धा, आर्वी, हिंगणघाट, देवळी, सेलू, कारंजा असे 7. त्यानंतर नागपूर, सावनेर, कोटळ, रामटेक, पारशिवनी, शिवापूर, नागपूर, कामठी, हिंगणा, उमरेड, कुही, कळमेर, नरखेड असे 12 तालुके आहेत. यानंतर भंडारामध्ये भंडारा, मोहाडी, तमसूर, पवनी, साकोळी, लाखणी असे 6 तालुके आहेत. यानंतर गोंदियामध्ये गोंदिया, तिरोडा, गोरेगाव, मोर, अर्जुनी, देवरी, सालकेसा, सडक, अर्जुनी असे हे 7 तालुके आहेत. त्यानंतर गडचिरोलीमध्ये गडचिरोली, धानोरा, कुरखेडा, कोरची, चारमोशी, मुलचेरा, आरमोरी, चट्टापल्ली, भामरागड, सिरोचा असे 10 तालुके आहेत. यानंतर बघा सोलापूरमध्ये दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, अक्कलकोट, बार्शी, मोहोळ, माढा, त्यानंतर करमाळा, सांगला, सांगोला, माळशिरस, पंढरपूर, मंगळवेढा असे 11 तालुके आहेत. त्यानंतर अहिल्यानगरमध्ये कर्जत, पाथर्डी, नेवासा, शेवगा, राहता, श्रीरामपूर, जामखेड, अहिल्यानगर, पारनेर, राहुरी, श्रीगोंदा, कोपरगाव, संगमनेर असे 13 तालुके आहेत. यानंतर पुण्यामध्ये हवेली, शिरूर, इंदापूर, पुरंदर, जुन्नर, आंबेगाव, खेड हे 7 तालुके आहेत. त्यानंतर कोल्हापूरमध्ये गगनवाडा, चंदनगड, पन्हाळा असे हे 3 तालुके आहेत. त्यानंतर सातारामध्ये कोरेगाव, खटाव, मान हे 3 तालुके आहेत. त्यानंतर सांगली, तासगाव, कवठे महांकाळ, विटा, आटपाटी, जत, सांगली असे मिरज, वाळवा 8 असे तालुके आहेत. त्यानंतर बघा नाशिकमध्ये माळेगाव, नांदगाव, सटाणा, कळवण, देवळा, दिंडोरी, सुरगणा, यानंतर नाशिक, त्र्यंबकेश्वर, पेठ, इगतपुरी, निफाड, सिन्नर, चांदवड,
व येवला असे 15 तालुके आहेत. त्यानंतर बघा जळगावमध्ये मुक्ताईनगर, पाचोरा, जामनेर, रावेत असे 4 तालुके आहेत. यामध्ये बघा नंतर नंदुरबारमध्ये शहादा, नंदुरबार, नवापूर, अक्कलकुवा, तळोदा, अक्राणी असे 6 तालुके आहेत. व धाराशिवमध्ये उमरगा, धाराशिव, लोहारा, भूमपरांडा, कळंब, वारशी, तुळजापूर असे 8 तालुके आहेत. त्यानंतर मध्ये लातूरमध्ये देवणी, जळकोट, लातूर, रेणापूर, अहमदपूर, औसा, निलंगा, श्रीरामपूर, उदगीर, चाकूर असे 10 तालुके आहेत. यानंतर बघा परभणीमध्ये जिंतूर, पालम, गंगाखेड, सेडू, मानवत, पाथरी, सोनपेठ, पूर्णा असे 9 आहेत. त्यानंतर हिंगोलीमध्ये कळमनुरी, वसमत, औंढा नागनाथ असे 3 तालुके आहेत. यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये पैठण, वैजापूर, गंगापूर, खुलताबाद, सिल्लोड, कन्नड, सोयगाव, फुलंब्री असे 9. यानंतर जालन्यामध्ये अंबड, जालना, घनसावंगी, बदनापूर, परतूर, मंठा, भोकरदन असे 8 तालुके आहेत. व त्यानंतर बीडमध्ये आष्टी, पाटोदा, शिरूर, कासार, माजलगाव, गेवराई, दारुरा, मजोगाई, परळी, वडवणी, केज असे 11. व यानंतर रायगड, माणगाव, सुपाली, मसाळा, अलिबाग, पेन, मुरुड, खालापूर, कर्जत, पनवेल, उरळ, तळा, रोहा, महाडा, पौलदापूर, श्रीवर्धन असे 15. व त्यानंतर रत्नागिरी, दापोली, चिपळूण, गुहागर, खेड, मंडणगड व संगमनेर, रत्नागिरीच असे 7. त्यानंतर मध्ये ठाणेमध्ये बघा मुरबाड, भिवंडी, शहापूर, उल्हासनगर, कल्याण असे 5 आहेत. व त्यानंतर पालघरमध्ये डहाणू, तलासरी, वाडा, विक्रमगड, जव्हार, मोखाडा असे 7 असे एकूण 253 बाधित तालुके आहेत.